ना ख्याती आहे दादा गायकवाड यांची. रियाज पटेल अगदी आपण पाहतोय सलामीला उतरले त्यांच्या समवेत. आणि पहिलं षटक सागर कारके टाकण्यासाठी सज्ज होत आहेत. पहिला चेंडू दादाचा हा फटका अगदी आपण पाहतोय मिड ऑफच्या दिशेला फेकी केली. एक धाव कोणत्या प्रकारची मिळणार नाही. अगदी आपण पाहतोय षटक पहिलं या ठिकाणी या मार्गस्थ आहे. उपस्थित क्रिकेट रसिक क्रिकेट प्रेमी या सगळ्यांचं मनापासून स्वागत असेल. तुम्ही पाहतायत खराडी चषक 2025 चा हा दैदिप्यमान क्रिकेट सोहळा. दिवस रात्र ही क्रिकेटची स्पर्धा मात्र जी खेळवली जाते. आणि या काही वेळातच या ठिकाणी या आगमन होणार आहे माननीय खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित राहणार आहेत. माननीय खासदार सौभाग्यवती वंदनाताई चव्हाण या देखील आज या क्रिकेटच्या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. हा चेंडू आखूड टप्प्याचा होता, त्यावरती प्रहार केला. मिड विकेटच्या दिशेला सुरेख झेल झालाय आणि पहिल्या विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये होताना जे पाहायला मिळत आहे. रियाज पटेल बॅक टू द पॅव्हिलियन. खूप महत्वपूर्ण विकेट, फार मोठा जल्लोष मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. रियाज पटेल होतोय बाद. पहिला धक्का रियाजच्या रूपाने मैदानाच्या आतमध्ये लागताना पाहायला मिळतोय. अतिशय रोमहर्षक लढती क्रिकेटच्या रसिकांनी खराडी चषक 2025 मध्ये पाहिलेल्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये या देखील समान ताकदीच्या दोन टीम्स आहेत आणि त्यांच्यातील हा मुकाबला आपण पाहतोय. MS स्पोर्ट्स वानवडी आणि त्यांच्या विरोधात अगदी आपण पाहतोय झेपान 11 कोंडवा या दोन टीमच्या दरम्यान लढत चालू आहे. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय नवीन फलंदाज आसिफ तांबोळी. बरंचसं क्रिकेट आसिफनं देखील खेळलेलं आहे. अनेक स्पर्धा आपल्या बॅटने नक्कीच गाजवलेल्या आहेत. फार मोठा अनुभव पाठीमागा आहे. पाहायचंय की आसिफ तांबोळी कशा प्रकारची कामगिरी करतो आहे. एक या धावसंख्येवरती एक गडी बाद आहे. झेपान 11 कोंडवा टीम मैदानाच्या आतमध्ये करते फलंदाजी. गोलंदाजी मार्कवरती अगदी आपण पाहतोय सागर कारके सज्ज. याचबरोबर केले आक्रमण, केले प्रहार. चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. षटकारासाठी 6 धावा. सागर कारकेवरती केलेलं आक्रमण. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिल्या तर मात्र 7 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. अशोक गायकवाड 2 चेंडूचा सामना केला, एका धावेवरती खेळतोय. आसिफ तांबोळी पहिला चेंडू खेळलाय आणि त्या पहिल्या चेंडूवरती षटकार मैदानाच्या आतमध्ये ठोकलाय. 7 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतो आहे. चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये ही देखील आपल्याला पाहायला मिळेल. उलट्या दिशेला खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल टिपला जातोय. दुसऱ्या विकेटचं पतन. आसिफ तांबोळी चांगली फलंदाजी करत होता, परतताना पाहायला मिळतोय पॅव्हिलियन मध्ये. दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये. आसिफ तांबोळी बॅक टू द पॅव्हिलियन. खूप महत्वपूर्ण विकेट मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. 7 या धावसंख्येवरती 2 गडी बाद. धन्यवाद. मला वाटतं डीजे ऑपरेटर शुएब भाई होते ह्या वेळेला. 7 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये अगदी आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये 2 गडी झटपट गमवलेत, परंतु दादा गायकवाड सारखा अशोक गायकवाड सारखा एक धडाकेबाज फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि वासिम शेख
अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. हा देखील एक आक्रमक फलंदाज म्हणून फार मोठी ख्याती आहे वासिम शेख यांची. डावखुऱ्या हाताचा तेजपुंज तारा स्ट्राईक एंड वरती उभा राहिलाय. समोरच्या दिशेला चेंडूला त्या ठिकाणी खेळले. अगदी आपण पाहतोय चेंडू फेड केलाय, फेकी केली जाते, त्या ठिकाणी सिंगल घेतली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल. स्कोर कार्ड 8 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. झेपान 11 कोंडवा षटक क्रमांक पहिलं दरम्यान मैदानाच्या आतमध्ये संपताना पाहायला मिळतंय. उर्वरित 7 षटक अजूनही शेष असतील, शिल्लक असतील, बाकी असतील. पहिल्या षटकात येत आहेत 8 धावा. स्क्रीनवरती नक्कीच आपण पाहू शकता या क्रिकेटच्या स्पर्धेचे सर्व आयोजक सन्माननीय पंढरनाथ उर्फ पप्पू शेठ गरुड, अध्यक्ष पुणे जिल्हा शहर टेनिस बॉल क्रिकेट नियामक मंडळ. खऱ्या अर्थानं तुम्हाला आम्हाला संधी देणारं व्यक्तिमत्व आणि खराडी चषकाची चर्चा देखील फार मोठी रंगताना पाहायला मिळते टेनिस बॉल क्रिकेटच्या वर्तुळात. स्क्रीनवरती आपण पाहू शकता सन्माननीय पप्पू शेठ गरुड यांना. 8 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये अगदी आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज षटक क्रमांक दुसरं टाकण्यासाठी संदीप गोलंदाजी मार्कवरती तयार. संदीप मारा करण्यासाठी तयार. बरोबर आहे का संदीप? वैभव गोलंदाजी मार्कवरती अगदी आपण पाहतोय. या दरम्यान अगदी आपण पाहतोय घेतली जाते ती सिंगल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. दादा गायकवाड मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. अनेक मैदानावरती दादा फटके दादा गायकवाडने खेळलेले आहेत. नेत्रदीपक फटके खेळण्यासाठी या दादाकडे नक्कीच एक आक्रमक शैलीतील फटके नेहमीच खेळलेले आहेत आणि अशा क्षणी नक्कीच त्या फटकेबाजीची गरज आहे. कारण की 2 विकेट झटपट गमावल्यात. स्कोर कार्ड देखील एक चांगलं उभं राहणं नक्कीच गरजेचं आहे. आपण पाहिलं 70, 80, 90 पर्यंत स्कोर कार्ड गेल्यानंतर चांगली फायटिंग झालेली आहे. बऱ्याच वेळेला 100चा धावा देखील पार झालेल्या आहेत. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चेंडू अगदी आपण पाहतोय. 2 धावा त्या ठिकाणी मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केले जात आहेत. धावफलक जर पाहिलं तर मात्र 2 अंकांमध्ये पोहोचेल. 11 वरती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. षटक दुसरं मार्गस्थ 11 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यात. मारा करण्यासाठी गोलंदाज वैभव जोशी पुन्हा एकदा सज्ज. हा चेंडू अगदी आपण पाहतोय मिडवांच्या दिशेला. चेंडू हातातून शतरक्षकाच्या निसटतोय. त्यानंतर मात्र सिंगल घेतली जाते. एक धाव घेतली जाते आणि स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र 12. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक दुसरं मार्गस्थ असताना 12 रन लॉस ऑफ 2 विकेट. अगदी आपण पाहतोय वैभव जोशी या ठिकाणी या गोलंदाजी मार्कवरती आहे. अशोक गायकवाड 4 चेंडू 4 वरती. वासिम शेख 2 चेंडू 2 वरती आपण पाहतोय खेळताना पाहायला मिळतोय. दुसरं षटक मार्गस्थ असताना 12. 2 गाड्यांच्या मोबदल्यात. वासिमचा फटका कव्हरच्या दिशेला. काय नेत्रदीपक फटका खेळलाय. कव्हर ड्राईव्ह खणखणीत चौकार वासिमच्या बॅट मधून. 4 रन. 16 वरती धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. 2 गाड्यांच्या मोबदल्यात. गाडी काढून घ्या समोर. डीजेच्या समोर जी गाडी आहे ना ती गाडी कृपया काढून घ्या विनंती आहे. आतमध्ये कुणी गाड्या घेऊन येऊ नका विनंती आहे. डीजेच्या समोर असलेली गाडी सहकार्य करा. सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे. तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत. वरती 2 गडी बाद. ओव्हर क्रमांक 2 या ठिकाणी आपण पाहतोय 20 धावा आहेत. 10ची सरासरी 20 बनवल्यात. अगदी आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ संपलाय. 6 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये असेल बाकी. शिल्लक पाहिजे की उर्वरित 6 षटकात कशा प्रकारची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली जाते.
षटक क्रमांक 3 टाकलं जाईल. मानाची स्पर्धा, सन्मानाची स्पर्धा, प्रतिष्ठेची स्पर्धा. खराडी चषक 2025 तब्बल 2,22,222 रुपयांचं पारितोषिक या क्रिकेटच्या स्पर्धेला अगदी आपण पाहतोय. प्रथम क्रमांकासाठी 20 धाबा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती सागर कारके अगदी आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना जो पाहायला मिळेल. 10ची सरासरी 20 बनवल्या गेल्यात. उर्वरित 6 षटकांचा खेळ बाकी. अशोक गायकवाड स्ट्राइक एंड वरती, गोलंदाजी मार्कवरती अगदी आपण पाहतोय सागर कारके सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. हा चेंडू अगदी आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा, त्याला दिशा दिली आहे. मिड विकेटच्या दिशेला चेंडूला खेळून काढले. सिंगल वसूल केली जाईल. एक धाव जी घेतली जाते. स्कोर कार्ड 21 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन अगदी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. वसीम शेखकडे देखील फार मोठी आक्रमकता आहे आणि नक्कीच 2 विकेट गेल्यानंतर ही आक्रमकता वसीमला देखील दाखवावी लागेल. कारण की आज दिवसभरात जर पाहिलं 100चा आकडा एका मॅच मध्ये 121 झालेले आहेत. सर्वप्रथम फलंदाजी करत असताना एका मॅच मध्ये 103 झालेले आहेत. त्यामुळे धावा बनणं गरजेचं असेल. चेंडू सुसाट पोहोचेल सीधा सीमारेषेच्या बाहेर. चौकार, 4 रन. तिसऱ्या पंचांकडे निर्णय त्या ठिकाणी जातोय. बिमर चेक केला जाईल. तिसरे पंच त्या ठिकाणी मात्र निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. बिमर चेक केला जाईल. प्रेक्षकांसाठी देखील खास पारितोषिक आपण या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून ठेवलेले आहेत. प्रत्येक दिवशी या भाग्यवान विजेत्यांना आपण ती पारितोषिक नक्कीच उद्या फायनलच्या दिवशी नक्कीच सिने अभिनेत्री विदुला चौगुले यांच्या शुभ हस्ते त्याचं वितरण करणार आहोत. गजलक्ष्मी ज्वेलर्स यांच्या माध्यमातून महिला प्रेक्षकांसाठी या दररोज एक सोन्याची नथ, त्यासाठी तुम्हाला लकी ड्रॉचं कुपन या ठिकाणी खरेदी करावं लागतं आणि किंमत आहे फक्त 20 रुपये. पुरुष प्रेक्षकांसाठी या मातोश्री डेव्हलपर्स यांच्या माध्यमातून एक होम थिएटर आहे. प्रत्येक दिवशी क्वार्टर फायनल चालू असताना क्वार्टर फायनलची एक इनिंग झाल्यानंतर आपण ड्रॉ या ठिकाणी करतो आणि त्यामधून मात्र भाग्यवान विजेता निवडतो. फेअर डिलिव्हरी या ठिकाणी पंचांचा निर्णय येताना जो पाहायला मिळतोय. 25 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सागर कारके. सन्माननीय हेमंत खैरे हे देखील या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित आहेत. मनापासून स्वागत. विनंती आपण व्यासपीठावरती यायचंय. सन्माननीय हेमंत खैरे आपणही उपस्थित झालात, आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. हा फटका अगदी आपण पाहतोय शॉर्ट कव्हरला चांगले शतरक्षण. सिंगल घेतली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल. स्कोर कार्ड 26 वरती षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना आपण पाहतो आहे. दिवस रात्र ही क्रिकेटची स्पर्धा खेळवली जाते. या मॅच नंतर अगदी आपल्याला फ्लडलाईट मध्ये देखील खऱ्या अर्थानं ही स्पर्धा पाहायला मिळणार आहे. 26 वरती 2 गडी बाद. पुणे जिल्हा शहर टेनिस बॉल क्रिकेट नियामक मंडळाचे सदस्य आहेत हेमंत खैरे. अगदी आपण पाहतोय कार्याध्यक्ष यांचं व्यासपीठावरती आगमन. आता अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष एकत्रित व्यासपीठावरती आहेत. 26 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. दरम्यान अगदी आपण पाहतोय दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि याच बरोबर 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होतील. स्कोर कार्ड अगदी आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल 28 वरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये
3 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपताना पाहायला मिळतोय. 3 षटक 28 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 4 या ठिकाणी या मैदानाच्या आतमध्ये टाकले जाईल. ओव्हर संपली. अध्यक्ष पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट नियामक मंडळ. 28 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 4 आता मैदानाच्या आतमध्ये टाकले जाईल. वसीम शेख स्ट्राइक एंड वरती 8 चेंडूचा सामना केलाय. 15 वरती खेळताना जो पाहायला मिळतोय. अभिजित गायकवाड गोलंदाजी मार्क वरती. हा चेंडू अगदी आपण पाहतोय पॉइंटच्या दिशेला डीप मधून क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय. घेतली जाईल ती सिंगल. स्कोर कार्ड 29 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. दादा गायकवाड अगदी आपण पाहतोय लेदर क्रिकेटचा देखील फार मोठा अनुभव आहे दादा गायकवाड यांच्या पाठीमागं आणि अनेक स्पर्धा आपल्या अफलातून फलंदाजीने गाजवलेल्या आहेत. एक आक्रमक फलंदाज दादा गायकवाड स्ट्राइक एंड वरती 7 बॉल 7 वरती खेळतोय. स्लोअर वन अगदी आपण पाहतोय उलट्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न. सिंगल घेतली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मिळते एक आणि या धावफलक जर पाहिले तर मात्र 30 वरती जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते 30 रन ऑन स्कोर कार्ड. 30 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. अभिजित गायकवाडचं षटक क्रमांक 4 या ठिकाणी मार्गस्थ असताना याचबरोबर अगदी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक येईल चेंडूवरती सिंगल घेतली जाईल. 22 पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतोय. अनिल माळी सर मुख्य पंचांच्या भूमिकेत. बरंचसं क्रिकेट अनिल माळी सर यांनी देखील खेळलेलं आहे. त्यानंतर मात्र या क्षेत्राकडे वळालेले आहेत मुख्य पंचांच्या भूमिकेत. अगदी आपण पाहतोय हा फटका कव्हरच्या दिशेला खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती. या चेंडूवरती देखील केवळ सिंगल मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये होताना आपण पाहतोय. धावफलकावरची धावा 32 2 गड्यांच्या मोबदल्यात. जतीन सर अगदी स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत तर तिसरे पंच जय पवार सर त्या ठिकाणी कार्यरत आहेत या मॅच साठी. चौथं षटक चालू असताना 32 2 गड्यांच्या मोबदल्यात अभिजित गायकवाड सज्ज होईल. या दरम्यान समोरच्या दिशेला उडवलाय लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल टिपलाय. विकेटचं होईल पतन. फलंदाज बाद. संधी साधून थेट पट्ट्यानं घेतली झणझणीत विकेट. उद्योगपती सन्माननीय यशवंतराव चव्हाण यांची बरीचशी शांत आणि सावध खेळत होता वसीम शेख मैदानाच्या आतमध्ये. अगदी आपण पाहतोय एक आक्रमक फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु लॉंग ऑनच्या दिशेला झेल टिपला आणि वसीम परतताना पाहायला मिळतोय. आपण पाहतोय 32 या धावसंख्येवरती तिसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये लागताना पाहायला मिळतोय. फिरोज शेख मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना अगदी आपण पाहतोय 104 चेस झालेले आहेत. आजू बेपारानं काय अफलातून फलंदाजी केली होती मंगलमूर्ती 11 मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहिलं. हा चेंडू अगदी आपण पाहतोय डॉट निर्धाव आणि याचबरोबर 4 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपल्यानंतर धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर मात्र 32 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 24 चेंडूंचा खेळ संपलाय. 24 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये असेल शेष. ओव्हर संपली.
थँक्यू. 4 षटकं संपली आहेत. पुढच्या 4 षटकांसाठी पुण्यनगरीतील एक गोड आवाज शैलेश निवंगुने सर आपल्या बरोबर जोडले जातील. या सर, स्वागत आहे. धन्यवाद. आजच्या दिवसातील चौथी मॅच पहिल्या फेरीतील आपण या मैदानामध्ये संपन्न करतोय. 4 षटकांचा खेळ आतापर्यंत इथे संपुष्टात आला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा झाल्यात. गोलंदाजांनी इथे वानवडी संघाने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे, परंतु जोपर्यंत दादा मैदानामध्ये आहे तोपर्यंत मात्र धावा रोखू शकणार नाही. दादाच्या बॅट मधून दादागिरी दाखवत असणारा एक सुरेख आणि देखणा फटका, षटकार 6 धावांसाठी. हा गेला बुलंदी षटकार युवा नेते सन्माननीय सुनील पठारे यांचा धन्यवाद. चौथं षटक गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा वैभव येत आहेत आणि वैभवचं स्वागत इथे अशोक गायकवाड यांच्या बॅट मधून आपण पाहतोय षटकाराने केलं जात आहे. दादा इतका वेळ शांत होता, संयमाने बॅटिंग केली, विकेटचा अंदाज घेतलाय आणि त्यानंतर इथून पुढची सूत्र आपल्या हाती घेण्याचा प्रयत्न तो करतोय. पुन्हा एकदा उजव्या इष्टीच्या बाहेरचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये क्रॅकिंग शॉट, षटकारा पाठोपाठ आलेला एक खणखणी चौकार 4 धावांसाठी. जपान 11 या संघाची धावसंख्या आपण पाहतोय अगदी वेगात वाढली जाते. धावसंख्या होते ती 42 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. विजय होणार साकार विजयाच्या भेटून जातोय अप्रतिम चौकार माजी नगरसेवक सन्माननीय महादेव पठारे यांचा खणखणीत चौकार. बॅक टू बॅक आपण पाहतो 2 मोठे फटके वैभव यांच्यावरती आक्रमण चढवलंय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हेलिकॉप्टर पद्धतीने चेंडू खेळलाय, फार वेगवान फटका आहे. आयडिश लॉंगॉनच्या दिशेने एकदा वेगात पूर्ण केले, दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव देखील इथे वेगात पूर्ण केली जाते. 2 धावांनी धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या होते ती 44 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये आपण पाहतो इथे 5वं सुरू आहे. 5व्या षटकामध्ये इथे धावा यायला सुरुवात झाली आहे. दादाची दादागिरी या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, म्हणावा तसा चेंडू बॅट वरती आला नाही, काही वेळ चेंडू हातातून निसटतोय आणि त्याचा फायदा इथे पुन्हा एकदा 2 धावेने घेतला जातोय. मोठ्या फटक्यांबरोबर सिंगल डबल देखील प्राप्त केली जात आहेत. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या जर आपण पाहिली तर 46 धावा आतापर्यंत होत आहेत. नुकतंच ज्यांचं शुभागमन आपल्या या क्रीडा नगरीमध्ये होतंय, पुणे जिल्हा शहर टेनिस बॉल क्रिकेट नियामक मंडळाचे कार्याध्यक्ष हेमंत सरांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष दोन्ही आज व्यासपीठावरती उपस्थित आहेत. मान्यवरांची देखील थोड्याच वेळामध्ये या मैदानामध्ये उपस्थिती होईल. संध्याकाळच्या सत्रामध्ये पुढचा चेंडू वैभव यांचा, पुन्हा एकदा दिशा इथे काहीशी उजव्या इष्टीच्या लगत चेंडू ठेवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण पाहतोय यशस्वी होतोय. पंचांकडे हलकीशी दाद मागण्यात आली, परंतु पंचांनी देखील तटस्थ भूमिका घेतली आहे. फेअर डिलिव्हरी. 46 धावा आतापर्यंत झाल्यात. पुढचा चेंडू वैभव यांचा, इथे देखील विकेट. सुरुवात षटकार आणि शेवटचा षटकार. या स्पर्धेतील सर्वात दूरवरचा षटकार टोकण्याचा विक्रम दादा गायकवाड यांच्या बॅट मधून करण्यात येतोय. फार दूरवरती चेंडू सापडलाय. हा गेला बुलंदी षटकार युवा नेते सन्माननीय सोमनाथ पठारे यांचा दणदणीत षटकार. दादा इतका वेळ शांत का होता त्याचं कारण तुम्हाला कळलं असेल. वेळ घ्यायचा, स्वतःसाठी वेळ घ्यायचा. स्वतःसाठी इथे खेळत असताना धावानंतर आकार कसं द्यायचं हे चांगलं सूत्र आता दादाने ओळखलंय. मोठी मॅच आहे, 8 षटकांची मॅच आहे, गडबड करून चालणार नाही. जोपर्यंत 4 षटकं निम्मी षटकं पूर्ण झाली नाहीत तोपर्यंत इथे मात्र आपण पाहिलं दादाची बॅट काहीशी शांत होती. जसं 5व्या षटकाला सुरुवात झाली दादाची दादागिरी इथे आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 50शी पार, 52 धावा झाल्यात.
5 षटकानंतर 52 धावा, 4 षटकानंतर 32 होत्या, तब्बल 20 धावा या षटकामध्ये वैभव यांनी खर्च केला. त्यामध्ये 2 षटकार, 1 चौकार, 2 दुहेरी तर 1 डॉट बॉल, अशा 20 धावा 5व्या षटकामध्ये खर्च होतात. षटक क्रमांक 6 गोलंदाजी मार्क वरती अभिजित गायकवाड पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती ते सज्ज होतात. पहिल्या षटकामध्ये 1 विकेट प्राप्त करत असताना 3 धावा ज्यांनी खर्च केल्या ते गोलंदाजीसाठी आलेत आणि पहिल्याच चेंडूवरती विकेट प्राप्त केली आहे. यू मिस आय डेफिनेटली हिट, दांडी केली आहे गुल. चौथा बॅटर त्रिफळा बाद, बॅक टू द पॅव्हिलियन. संधी साधून इथे पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. उद्योगपती सन्माननीय यशवंतराव चव्हाण यांची बरीचशी टाळी. बॅटर इथे चौथ्या क्रमांकाची बाद होत आहेत. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. सैफ दादाची बॅट एका साइडने इथे चांगली फटकेबाजी करते, परंतु साथ इथे मिळत नाहीये. पार्टनरशिप साठी एकट्याने काम करून चालत नाही, दोघांनी काम करणं फार गरजेचं आहे. परत दादांचा रोल आता बदललाय. प्रत्येक चेंडूवरती प्रहार आपल्याला पाहायला मिळणार आहे, तर त्यांना सिंगल डबल देणं देखील फार गरजेचं आहे. परंतु गोलंदाज यशस्वीरित्या इथे गोलंदाजी करतायत. अभिजित गायकवाड, पुढचा चेंडू नवीन बॅटर सैफ साठी. पुन्हा एकदा पाकफुटला जाऊन चेंडूला कट केलाय. डीप कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. सिंगल प्राप्त केली जाईल. सैफ यांनी 1 धाव पूर्ण करून दादा यांना स्ट्राईक साठी आमंत्रित केलंय. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या आपण पाहतो 53 धावा. 6वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 6वं षटक सुरू आहे. 8 षटकांची मॅच, 53 धावा, 4 बॅटर बाद. पुढचा चेंडू अशोक गायकवाड यांच्यासाठी. इथे देखील स्विचिंगचा प्रयत्न, चेंडू शरीरावरती आदळतोय. धाव घेण्याचा प्रयत्न, धाव इथे वेगात पूर्ण केली जाते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 54 धावा. काय गोलंदाजी करतायत इथे अभिजित गायकवाड आणि बॅटिंग इथे करतायत अशोक गायकवाड. दोन्ही गायकवाडच आहेत. दोघांचंही नाव ए ने सुरू होत आहे. अशोक आणि अभिजित. डबल ए आणि डबल जी. पुढचा चेंडू सैफ साठी. इथे देखील स्विचिंगचा प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. चेंडू इथे आपण पाहतोय बॅट वरतून हलकासा ब्रश, शॉर्ट थर्ड वरती तिथे चेंडू अडवला जातोय, फील्ड केला जातोय. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 55 धावा. लॉंग स्टॉप मध्ये इथे चेंडू ट्रॅव्हल होतोय, त्या दरम्यान सिंगल. धावसंख्या 55. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅटच्या समोरून अगदी वळण घेणारा चेंडू. यष्ट्यांच्या मागे चेंडू हातातून निसटतोय. पंचांचा इशारा इथे मला वाटतं 22 स्वरूपाचा आहे. एका अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती अब तक 56. 6वं षटक सुरू आहे. 56 धावा झाल्यात. अजूनही या षटकानंतरची 2 षटकं शिल्लक असणार आहेत. 56 धावा, 4 बॅटर बाद आहेत. फटका इथे फसलाय. चेंडू हवेत. स्वतः गोलंदाज चेंडू खाली. झेल इथे टिपला जाईल. सेफ देखील इथे बाद. 5व्या विकेटचं पतन. 5वा बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. संधी साधून इथे पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. उद्योगपती सन्माननीय यशवंतराव चव्हाण यांची बरीचशी टाळी. सेफ बाद होत आहेत, तर त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येतात. सामी, खऱ्या अर्थाने झेपान 11 हे जे नाव आहे ते सामी यांच्या चिरंजीवांचं नाव आहे आणि त्या नावानेच हा संघ मैदानामध्ये खेळताना आपण पाहतोय. कित्येक स्पर्धांमध्ये तुम्ही ऐकलं असेल झेपान 11. झेपान हे सामी यांच्या मुलाचं नाव आहे आणि मुलाच्याच नावाने
प्रत्येक वेळेस प्रत्येक स्पर्धेमध्ये हा संघ आणि हे खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. षटक क्रमांक मैदानामध्ये 7 गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. गोलंदाज सनी पवार गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. मॅन फ्रॉम वडगाव वारजे सनी पवार इथे गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. 56 धावा झाल्यात. 5 बॅटर बाद आहेत. पाहूया कशा प्रकारे कामगिरी करतील. स्ट्राईकला असतील अशोक गायकवाड. पहिला चेंडू इथे ऑन साइडला भिरकावला आहे. क्षेत्ररक्षक बरोबरती आहे. गॅप मोठी आहे. एक धाव तर वेगात पूर्ण केली आहे. मिसफिल्ड आणि त्यानंतर चेंडू जाईल सीमारेषा पार. मैदानाला गुदगुल्या करत होता चौकार. 4 धावा 4 रन्स. या 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 60 धावा. पहिल्या चेंडूवरती चौकार येतोय. पुन्हा एकदा बिगिट टक्का आवाज आणि चेंडूला फेकून दिलाय. वाईडिश लागूनच्या डोक्यावरून सीमारेषा पार येतो षटकार. दादाच्या बॅट मधून 6 धावा. काय बॅटिंग इथे दादाच्या बॅट मधून पाहायला मिळते. धावसंख्या जर आपण पाहिली तर 66 धावा झाल्यात. 19 चेंडूंमध्ये 40 धाव्यांवरती दादा नाबाद आहे. आणि दादा ज्या वेळेस बॅटिंग करतो ना, ज्या फॉर्म मध्ये करतो ना, भल्या भल्या गोलंदाजांना घाम फोडण्याचं काम त्याच्या बॅट मधून करण्यात येते. 3 मिनिटं अजूनही शिल्लक आहेत आणि अजूनही 4 चेंडू हाताळायचे आहेत. पुन्हा एकदा गती कमी केली. समोरच्या दिशेने मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. विकेटचा पतन. दादाची बॅट इथे मात्र शांत करण्याचं काम सनी पवार यांनी केलंय. टिक फॉर टॅक जशाच तसं उत्तर. 6व्या विकेटचं पतन. 6वा बॅटर टॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद. आपल्या आयोजन कमिटीच्या विनंतीला मान देऊन बापूसाहेब भंडारी यांचं देखील शुभागमन या क्रीडा नगरीमध्ये होत आहे. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. मुख्य स्क्रीन वरती देखील आपण त्यांना पाहू शकता. ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेदरम्यान LED स्क्रीन जी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते त्यांच्याच माध्यमातून आपल्याला लाभलेली आहे. खऱ्या अर्थाने आयोजन कमिटीचे सदस्य आहेत आणि वेळोवेळी आपल्या संपूर्ण आयोजन कमिटीला सहकार्य करणारे मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन मनपूर्वक स्वागत. नवीन बॅटर मैदानामध्ये येतात दीपू रैना. स्ट्राईकला असतील ते हेमंत पवार. 66 वरती 6 बाद झालेत. पुढचा चेंडू इथे देखील आपण पाहतोय काहीशी शैली गोलंदाजीमध्ये बदलली आहे. ज्याप्रमाणे दादा गायकवाड लेदर बॉलचा अनुभव आहे त्याचप्रमाणे सनी पवार हे देखील लेदर बॉलचे फार चांगले खेळाडू आहेत. त्यामुळे त्यांना ठाऊक आहे कशा प्रकारे बॅटरला इथे रोखायचंय. आतापर्यंत वेगाचा वापर. इथे मात्र गती काहीशी कमी आणि त्यानंतर स्टँड अँड डिलिव्हर दीपू रैना यांच्या बॅट मधून येतोय. खणखणीत षटकार 6 धावांसाठी. धन्यवाद डीजे. 6 धावाने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 72 धावा. 7वें षटक मैदानामध्ये सुरू आहे. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय सनी पवार. पुन्हा एकदा बॅट वेगात फिरवली परंतु आता बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. चेंडू असेल निर्धाव. 72 धावा झाल्यात 6 गड्यांच्या मोबदल्यात. 7 षटकांच्या समाप्तीनंतर शेवटचं षटक मैदानामध्ये शिल्लक आहे. थोडीशी लवकर हालचाल करा. जर का 35 मिनिटं इथे पूर्ण झाली आणि जर 8वं षटक सुरू झालं नाही तर पेनल्टी आहे. किती सेकंद आहेत? संपला नाही. टाइम संपलाय. पंच
वेळ संपली आहे. आता पॉवर प्लेचं षटक असेल. पॉवर प्लेचं षटक आहे. फक्त 2च खेळाडू तुम्ही बाहेर ठेवू शकता. नियम काटेकोरपणे पाळणं फार गरजेचं आहे. फक्त 2 खेळाडू कुठलेही ठेवा. या स्पर्धेचाच नियम आहे. आपण क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये देखील दोन्ही संघांना पॅनलाइज केलेलं आहे. इतर पहिलीच मॅच तुमची आहे. क्वार्टर फायनलला सर्वात महत्वपूर्ण मॅचला देखील शिक्षा म्हणजे शिक्षा. चुकला म्हणजे चुकला, त्याला क्षमा नाही, चुकीला माफी नाही. गोलंदाजी मार्कवरती अंतिम षटक उदय सूर्यवंशी. पहिला चेंडू आडवा हात, आडवा बॅटने सीमारेषेला गवसणी घालणारा एक सुंदर आणि देखणा फटका. चौकार 4 धाब्यांसाठी. काय फटका इथे सजवलाय. 4 धाब्याने 4 धाब्याने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 76. पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय चौकाराने. 76 धावा इथे झाल्यात. पुढचा चेंडू इथे देखील खोलवर टप्प्याचा आहे. खोदून काढलाय. बॅटवरती चेंडू ब्रश. इथे क्रिकेटच्या मैदानामध्ये फुटबॉल एकदा वेगात पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न. दुसरी देखील धाव इथे पूर्ण आहे. वेगात धाव घेण्याचा प्रयत्न आहे सामी आणि दीपू रायना यांचा. चला पहिल्या फेरीमध्ये जे विजेते जे संघ आहेत त्या विजेत्या संघांच्या कर्णधारांना अथवा प्रतिनिधीला विनंती आहे, आपण इथे पुढील फेरीसाठी ड्रॉ करतोय. गोलंदाजाची शैली ऍक्शन ऍक्शन चेक करायची. येस, गोलंदाजाची शैली इथे पडताळली जाईल. गोलंदाजाची शैली इथे अपवादास्पद असेल तर इथे गोलंदाजाला बंद करण्यात येईल आणि जर योग्य असेल तर ती फेअर डिलिव्हरी असेल. चला पहिल्या फेरीमध्ये विजेते झालेले कर्णधार लगेच या. डोंबिवली संघ, विरार संघ आणि पीसीएमसी संघ तिन्ही कॅप्टन. डोंबिवली संघाचे कर्णधार, विरार संघाचे कर्णधार, पिंपरी चिंचवड संघाचे संघनायक कॅप्टन आणि चालू सामन्यातील विजेता संघ अशा 4 चिठ्ठ्या उडवल्या जातील. 2 संघाचे तर विजेत्या संघाचे तर 2 प्रतिनिधी इथे आहेतच. आणि इथे पंचांचा निर्णय होतोय. गोलंदाजाची शैली इथे अपवादास्पद आहे. म्हणजे गोलंदाजाला इथे गोलंदाजी करता येणार नाही. पेनल्टी काही नाहीये, पण गोलंदाजी करू शकणार नाही हे मात्र खरं आहे. स्पर्धेत अख्ख्या गोलंदाजी करू शकणार नाही ते. आताचा 9 बॉल आहे. आताच्या 3 धावा आहेत. 3 धावाने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 79 झाल्यात. गोलंदाजी मार्कवरती येतात ते आकाश कनुजिया. 5 चेंडू आहेत शेवटचे आणि पहिला चेंडू जो हाताळायचा आहे ना तो फ्री हिट आहे. उघडा डोळा आणि पवन हिट. खराडी चषक होते सुपर डुपर हिट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिटचा चेंडू. बॅटची एज. चेंडू बॅट वरतून ब्रश. 1 धाव त्या दरम्यान प्राप्त होते. धावसंख्या होते ती 80 धावा. 80 रन्स. 80 धावा झाल्यात. पीसीएमसीचा संघ आलाय. चला विरार आणि डोंबिवली दोन्ही संघातील संघनायक पटकन या. आपण इथे लाईव्ह ड्रॉ करतोय. पुढचा चेंडू दीपू रायना यांच्यासाठी. हा देखील चेंडू खोलवर टप्प्याचा आहे. गलीमध्ये चेंडू इथे ट्रॅव्हल होतो. पायाने अडवण्याचा प्रयत्न. 1 धाव वेगात पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न. दुसरी पूर्ण. तिसरीचा प्रयत्न. तिसरी पूर्ण. चौथीचा प्रयत्न केला जाईल का? थांबवलाय. 3च धावा आहेत. पळून 3 धावा पूर्ण आहेत. साज बाज और ताज. 3.5. 3 धावाने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 83. 6 गड्यांच्या मोबदल्यात 83 धावा.
अजूनही आपण पाहतो 3 चेंडू शिल्लक शेवटच्या षटकातील 83 धावा झाल्यात. बॅटने आल्या नाहीत तरी चालतील, धावा येणं गरजेचं आहे. 83 झाल्यात. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस, डीप काऊ कॉर्नर, क्षेत्राच्या दूरवरती चेंडू अडवण्याचा प्रयत्न इथे वरती ठरेल. चेंडू जाईल अगदी मैदानाला गुदगुल्या करत, धन 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 करत सीमारेषा पार. येतो चौकार, 4 धावा. विजय होणार सरकार सीमारेषा भेदून जातोय एक अप्रतिम चौकार. माजी नगरसेवक सन्माननीय महादेव पठारे यांचा 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 87. अजूनही 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा बिगिट. वा वा, काय फटका सजवलाय, काय तो फटका, काय ते एलिव्हेशन, काय ते डिस्टन्स. ओके मध्ये होतो षटकार, 6 धावा. फटकाचा धुआधार हा गेला षटकार. युवा नेते सन्माननीय सुरेंद्रदादा पठारे यांचा षटकार. 93 धावा झाल्यात. अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. पहिल्या 4 षटकांमध्ये किती होत्या? 32. हे 8वं षटक सुरू आहे. तब्बल 61 धावा आल्यात. 61. हा देखील चेंडू आपण पाहतो अलंग दी कार्पेट लॉंग ऑफच्या दिशेने केला, क्षेत्राच्या डीप मध्ये तैनात. फंबल होत आहेत. दुसरीचा प्रयत्न केलाय, 2 पूर्ण आहेत. तिसरीचा प्रयत्न केलाय, तिसरी पूर्ण होईल का? 2च धावा आहेत. 95 झाल्यात. 96 धावांची गरज असणार आहे. पुणे जिल्हा शहर टेनिस बॉल क्रिकेट नियामक मंडळाच्या मान्यतेने माननीय आमदार बापूसाहेब पठारे युवा मंच व चंदननगर वॉरियर्स आयोजित महाराष्ट्रातील नामांकित क्रिकेट स्पर्धा खराडी चषक 2025 च्या निमित्ताने उपस्थित मान्यवर बक्षीस दाते संघ खेळाडू आणि यामध्ये ज्या मानणाऱ्या क्रिकेट प्रेमी रसिकांचे स्पर्धेचे मुख्य आयोजक 2 मिनिटं. पंढरीनाथ उर्फ पप्पू शेठ गरुड, अध्यक्ष पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट नियामक मंडळ यांच्या वतीने हार्दिक स्वागत. आपण दुसऱ्या फेरीचे लाईव्ह ड्रॉ या ठिकाणी संपन्न करतो मान्यवरांच्या शुभ हस्ते. आणि ज्या 4 टीम्स आहेत त्या 4 टीम मधले 4 संघनायक आपल्या बरोबर इथे जोडले गेलेत. आणि आपण पहिली मॅच या ठिकाणी जर विजेत्या संघाची मॅच जर आली तर ती दुसरी खेळवली जाईल. अमन स्पोर्ट्स विरार आणि नेव्हीटेक रायडर्स डोंबिवली. विरार विरुद्ध डोंबिवली दोन्ही मुंबईच्या संघांची मॅच असेल. तर पिंपरी चिंचवड आणि त्यांच्या विरोधात चालू असलेल्या लढतीमधील विजेता संघ. चांगली मॅच इथे आपल्याला पाहायला मिळेल. आणि चालू असलेल्या लढतीला आपण दुसऱ्याच मॅच मध्ये खेळताना पाहणार होतो. आणि त्याच अनुषंगाने इथे मला वाटतं मान्यवरांचं कौतुक करावं लागेल. अगदी योग्य ती मॅच इथे निवडली गेली. यानंतरची मॅच बिग बॅटल क्वार्टर फायनल मध्ये दाखल होणारा संघ इथे आपल्याला पाहायला मिळेल. मुंबई विरुद्ध विरार विरुद्ध डोंबिवली. मुंबई मधलंच युद्ध पाहायला मिळेल. जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल तसे समालोचन कक्षामध्ये देखील काहीसा बदल. आमचे सिनियर समालोचक आमचे गुरुवर्य नरेश ढोमे सर आपल्या बरोबर जोडले जातील. या सर, आपलं मनपूर्वक स्वागत पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये. खराडी चषक मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. या मातीने दिला वारसा कठोर छाती दगडाची, इथे नद्यांनी दिली आम्हाला समर्थता बलिदानाची. पहाड डोंगर इथे सांगती अजिंक्यता अभिमानाची, जगदंबेचा पालव इथे लढवई यांच्या सदाशिरी, रणफंदीची जात आमुची, कोण आम्हा भयभीत करे. रणांगण क्रिकेटच्या मैदानाचं आता रणांगण झालेलं आहे. युद्ध सदृश परिस्थिती, युद्ध इथं पेटलेलं आहे.
आणि पाहायचं या युद्धाची परिणती काय होणार आहे. एक मॅच आपल्या समोर येते. मॅच आहे ती दोन पुणेकर अर्थात झैफान 11 कोंढवा विरुद्ध MS स्पोर्ट्स वानवडी या दोन संघामध्ये लढाई बघितले आपण. एक डाव एका डावामध्ये धावफलकावरती 95 धावा झैफान 11 बरोबर कोंढवा संघानं बनवलेले आहेत आणि 96 धावांचं आव्हान आता MS स्पोर्ट्स वानवडी संघाला बनवायचे आहेत. पहिल्या 4 षटकामध्ये स्कोरर दीपक शिंदे या ठिकाणी आम्हाला माहिती देत आहेत की पहिल्या 4 ओव्हरमध्ये 32 होत्या आणि फायनल स्कोर आहे 95. तर नंतरच्या 4 ओव्हरमध्ये तब्बल 63 धावा काढलेल्या आहेत. हेच बघायला मिळालं आपल्याला अनेक मॅचेस मध्ये. तेच बघा काल आपण पाहिलं होतं संध्याकाळचा सामना बघा. 4 ओव्हरमध्ये 55 धावा होत्या आणि टार्गेट 75 धावांचं होतं. तर त्या मॅच मध्ये शेवटच्या षटकापर्यंत सामना आला होता. मधल्या 3 षटकामध्ये धावा कशा रोखल्या होत्या हे देखील आपण पाहिलं. अर्थातच NB फाउंडेशन निलेश दादा भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशन मात्र अखेर एक षटकार आपण सगळ्यांनी बघितला पॅरिस कांबळेचा आणि तिथेच ती मॅच संपली होती. शिरसा स्पोर्ट्स काल संध्याकाळी उपांत्य फेरीमध्ये दाखल झाले. इथे बरेचसे प्रेक्षक उपस्थित आहेत. मागचे 3 दिवस आपण सगळ्यांनी कुपन बघितलेत, कुपन काढलेत. अनेक लोकांना बक्षिसं लागलेली आहेत आणि विशेष म्हणजे ज्यांनी 1-1, 2-2 फार तर 4 तिकीट काढलेली आहेत त्यांनाच बक्षिसं मिळालेली आहेत. आता बघा ज्यांना कुपन घ्यायचे आहे 20 रुपयाला कुपन आहे. लकी ड्रॉ मध्ये आपल्याला सोन्याची नथ मिळणार आहे. महिलांसाठी स्वतंत्र बक्षीस आपण काढतोय आणि पुरुषांसाठी स्वतंत्र आहे, त्यांना होम थिएटर मिळणार आहे. अशी 2 वेगवेगळ्या प्रकारची बक्षीस आहे. 20 रुपयाला एक कुपन आपल्याला खरेदी करायचे, 20 रुपयात सोन्याची नथ घेऊन जायची, 20 रुपयात होम थिएटर घेऊन जायचे. लवकर आपण कुपन काढा. इथे प्रशांत नगरकर सर आहेत आणि ते आपल्याला कुपन देतील. त्यांच्याकडे 20 रुपये जमा करा. जेवढे 20 रुपये जमा कराल तेवढी कुपन तुम्हाला मिळतील. चला या रांग लावा पटापट पटापट. 96 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा संध्याकाळच्या सत्रामध्ये सामने बघण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांचं स्वागत करतो. कृपया आपल्या ज्या 2 व्हीलर गाड्या आहेत ना त्या सीमारेषेच्या जवळ आणू नका. समालोचन कक्ष अतिथी कक्षाच्या बाजूने आणू नका. भरपूर जागा आहे इथे ग्राउंड वरती. आपले सर्वांचे लाडके आमदार बापूसाहेब पठारे यांच्यामुळं खरं तर हे मैदान इतके वर्ष आपल्यासाठी उपलब्ध आहे आणि ते हयात इथे आपल्यासाठी उपलब्ध होणार आहे. सातत्याने या मैदानामध्ये नवनव्या प्रकारच्या डेव्हलपमेंट होणार आहेत. त्यामुळं हे मैदान खराडीकरांसाठी वरदान आहे. जरूर या मैदानावरती एवढी पार्किंगची जागा आहे की तुम्ही कुठे व्यवस्थितपणे आपली गाडी पार्क करा आणि मग मॅचचा आस्वाद घ्या. जाऊया मैदानामध्ये जिथे एक धाव पहिल्या चेंडूवरती घेत संयमाचा परिचय दिलाय मात्र लक्ष नव्हतं. खेळाडू सतत असा चौकन्न असला पाहिजे. सतत त्याचं लक्ष चेंडूवरती असलं पाहिजे. अन्यथा अशा प्रकारे तुम्हाला ज्या धावा मिळतात ना त्या धावा देखील मिळत नाहीत. एक धावफलकाला सुरुवात झाली. सलामीची जोडी अभिजित गायकवाड संदीप पाडळे दोघं मैदानामध्ये आहेत. पिंटू महांगडे गोलंदाजी मार्क वरती. उजव्या हाताने ओव्हर द विकेट स्लोवर 1 चेंडू. ही कमाल आहे पिंटू महांगडेची. अर्थात अतुल महांगडे महाराष्ट्र पोलीस दलातील एक कर्तबगार अधिकारी. अनेक बातम्यांमध्ये आपण पाहिले. अनेक अवघड अशा गोष्टींचा अवघड अशा गुन्ह्यांचा तपास गुन्ह्यांची उकल करण्यामध्ये अतुल महांगडे यांना आपण सातत्याने बघतोय. अनेक पदकं देखील त्यांना पोलीस सेवेमध्ये प्राप्त झालेली आहेत. तर इथे चांगला फटका एक्स्ट्रा कव्हर पॉइंट तिथे पोहोचतायत. 2 धावा प्राप्त होतील. धावफलक पुढे पोहोचणारे 3. षटक पहिलं सुरू आहे. 96 धावांचा पाठलाग करायचा आहे. 96 रन रिक्वायर्ड टू विन. आणि पहिलं षटक एक मिस्ट्री बॉलर अतुल महांगडे साहेब. स्पर्धांच्या आयोजनामध्ये देखील महत्वाची भूमिका असते. बिबीवाडीला सातत्याने मोठ्या स्पर्धा घेण्यामध्ये अतुल महांगडे देखील यशस्वी आहेत. आणि इथे इथे इथे
कॅच हवेमध्ये झेल पकडलं जातोय. पहिला फलंदाज बाद. अतुल मांगडेला मिळालेलं पहिलं यश. 1 गडी बाद 3. MS स्पोर्ट्स वानवडी. संधी साधून इथे पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. उद्योगपती सन्माननीय चव्हाण यांची बरीचशी टाळी. 3 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिलं षटक अद्यापपर्यंत सुरू आहे. एक गोलंदाज म्हणून अतुल मांगडे हे प्रचंड यशस्वी आहेत. पोलीस अधिकारी म्हणून देखील त्यांचं कर्तृत्व मोठं आहे. आणि आता तुम्ही बघितलं असेल गोलंदाजी त्यांची की चेंडू पडल्यानंतर तो कुठे वळणार आहे, उजवीकडे वळणार आहे की डावीकडे वळणार आहे, बाहेर जाणार आहे की आत जाणार आहे की सरळ जाणार आहे, हे फलंदाजाला कधीच समजत नाही. अशा प्रकारे बोटांची जादू करणारा हा किमयागार आहे. आज देखील पिंटू मांगडेची गोलंदाजी आपल्याला तितकीच प्रभावी ठरलेली बघायला मिळते. 3 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. स्लोवर वन चेंडू गुड लेंथ वरती पडल्यानंतर बाहेर गेलं. यावेळेस अक्रॉस दी बॅट खेळायचा प्रयत्न होता फलंदाजाचा. उदय सूर्यवंशी फसलेला प्रयत्न आहे. तर नाणेफेकीचा कौल इथे होणार आहे. पहिला सामना दुसऱ्या फेरीचा. आणि मॅच होते 2 मुंबईकरांमध्ये. अमन स्पोर्ट्स विरार विरुद्ध नेव्हिटेक रायडर्स डोंबिवली. दोन्ही संघनायक खेळाडूंची इनोवा आहे तिथे. मला वाटतंय डोंबिवलीचे खेळाडू आहेत, नाही विरारचे आहेत. आपण आपली गाडी थोडीशी मागच्या बाजूला पार्क करा. यस. या ठिकाणी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आदरणीय डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या राज्यसभेतील खासदार वंदनाताई चव्हाण, या दोन्ही अतिथींचं इथे आगमन होणार आहे. त्यांचा ताफा इथे येईल. त्यामुळे आपल्या गाड्या व्यवस्थित पार्किंग करून ठेवा. पाहुण्यांच्या गाड्या यायला जागा ठेवा. 7 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. षटक क्रमांक पहिलं इथे संपलेले. अतुल मांगडे साहेबांची गोलंदाजी मात्र बहरली फुल्ली इथे. आणि 7 धावांमध्ये 1 फलंदाज बाद करण्यात त्यांना यश मिळालेलं आहे. मला वाटतंय 2 पुणेकर 2 मुंबईकर असे दुसऱ्या फेरीच्या लढती होणार आहेत. आणि तिसऱ्या फेरीची लढत पुन्हा पुणेकर विरुद्ध मुंबईकर. गंमत अशी आहे की पहिल्या दिवशी आम्ही सोलापूर विरुद्ध पुणे असा सामना बघितला. काल अहिल्यानगर म्हणजे अहमदनगर विरुद्ध पुणे असा सामना बघितला. आणि आज डेफिनेटली मुंबई विरुद्ध पुणे असा सामना बघायला मिळणार आहे. 4 धावा. गोलंदाज सॅमरन बागवान. बारा धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक दुसरं सॅमरन बागवान मैदानामध्ये घेऊन येतो. उदय सूर्यवंशी आणि अभिजित गायकवाड हे 2 फलंदाज मैदानामध्ये आहेत. 200चा स्ट्राईक रेट अभिजित गायकवाडचा आहे, तर 200चा स्ट्राईक रेट उदय सूर्यवंशीचा आहे. मोठा स्ट्राईक रेट आणि तो ठेवावा लागणार. इथे 96 धावा म्हणजे बरोबर तुम्हाला 200च्या स्ट्राईक रेटने तुम्ही 48 चेंडूमध्ये 96 धावा बनवू शकाल. याबरोबरच खोलवर टप्प्याचा चेंडू होता. हलकासा ऑनला फिरवण्याचा प्रयत्न होता. 1 धाव इथे प्राप्त होऊ शकते. धावफलक 13 वरती पोहोचणार आहे एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. एका धावेने धावफलक जोडला जाऊ शकतो. स्ट्राईक फिरवली जाऊ शकते. मात्र मोठे फटके देखील लागणार आहे. एका षटकामध्ये तुम्हाला 12 धावा बनवायच्या आहेत. 12 धावा काढायच्या असतील तर 2 बाउंड्रीज लागतातच प्रत्येक षटका पाठीमागं. मग ते 2 षटकार असतील, 2 चौकार असतील, 1 षटकार 1 चौकार असेल. बाउंड्री 2 मिळाल्या पाहिजेत. उंच आकाशामध्ये चेंडू. पॉइंट डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक पकडेल झेल. पहिला दुसरा फलंदाज इथे बाद होईल. 13 धावा 2 गडी बाद. MS स्पोर्ट्स वानवडी. संधी साधून इथे पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. उद्योगपती सन्माननीय यशवंतराव चव्हाण यांची बरीचशी टाळी.
2 गडी बाद 13. MS स्पोर्ट्स वानवडी. दुसरं षटक देखील सामरन बागवानचं इथे यशस्वी ठरलेले. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं होतं अतुल महागडेला, तिथे 7 धावात 1 गडी. तर सामरन बागवान आतापर्यंत 6 धावा मोजल्या, तर 1 फलंदाज त्याने टिपलेला आहे. 13 धावा. MS स्पोर्ट्स वानवडी. आजच्या लढती थोड्याशा उशिरानं सुरू झालेल्या आहेत आणि काही संघांना पेनल्टी देखील द्याव्या लागल्या. काल एकाही संघाने पेनल्टी स्वीकारलेली नव्हती आणि त्यामुळं मॅच मला वाटतं 10 वाजायच्या आसपासच आपल्याला खेळाची सांगता करता आली होती. आज मात्र थोडासा उशीर जाणार आहे, पुढे थोडेसे मॅचेस जातील अशी शक्यता आहे. तर बघूया. उजव्या इशा बाहेरचा चेंडू होता, इष्टरक्षकाकडून निसटतोय, मात्र बॅकअप त्याला चांगला मिळतोय. थ्रो जरी खराब असेल तरी पुन्हा बॅकअप आहे आणि त्यामुळे अतिरिक्त धावा मिळणार नाहीत. धावफलक 1 ने पुढे 14. 2 गडी बाद 14. दुसऱ्या षटकामध्ये या धावा बघायला मिळतात. मोठं टार्गेट आहे आणि मोठं टार्गेट ज्यावेळेस ओलांडायचे तुम्हाला सरासरीच्या बरोबर राहावं लागतं. 12 धावांची सरासरी आहे, तर तुम्ही 11, 12, 13 अशा धावा प्रत्येक षटकामागे आणल्याच पाहिजेत. 1-2 षटकामध्ये सरासरीच्या मागे गेल्यानंतर मात्र पुढे खूप अवघड परिस्थिती होऊ शकते. इथे चांगलं क्षेत्ररक्षण आहे. टप्पा पडल्यानंतर काय अडवलाय चेंडू. 2 धावा आपल्यासाठी संघासाठी सेव्ड केलेल्या आहेत आणि षटक मात्र संपेल. 2 षटकांचा खेळ संपला. 16 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. MS स्पोर्ट्स वानवडी. नाणेफेकीचा कौल करायचा आहे. मी विनंती करेल, चला अमन स्पोर्ट्स विरार आणि नेव्हिटेक रायडर्स डोंबिवली दोन्ही संघांना विनंती, आपण टॉस साठी या. संघनायक कमॉन. या सामन्यातली फक्त 6 षटकं राहिलेली आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला खेळायचंय, तर दोन्ही संघनायक या मंचावर. या ठिकाणी नाणेफेकीचा कौल सन्माननीय उद्योजक बापूसाहेब भंडारी या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांच्या माध्यमातून LED स्क्रीनचं सहकार्य आपल्याला प्राप्त झालेलं आहे. आणि सर्वात प्रथम पाहुण्यांचा सन्मान मंचावरती संपन्न होणार आहे. आदरणीय हेमंत सरांचा सन्मान होतोय. मी उद्योजक बापूसाहेब भंडारी यांना विनंती करतो की आपण हेमंत सरांना सन्मानित करा. आणि दोन्ही अतिथींना विनंती आहे, आपण टॉस आपल्या शुभ हस्ते, हेमंत सरांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होणार आहे. सन्माननीय उद्योजक बापूसाहेब भंडारी, सन्माननीय पप्पूदादा गरुड, सन्माननीय समीरजी रणसिंग आणि सन्माननीय दामोदरजी ठाकूर या अतिथींच्या उपस्थितीमध्येच नाणेफेकीचा कौल होणार आहे. तर दोन्ही संघनायक आपल्या समवेत आहेत. नेव्हिटेक रायडर्स डोंबिवली विरुद्ध अमन स्पोर्ट्स विरार. दुसऱ्या फेरीमध्ये या 2 तगड्या संघांची गाठ पडलेली आहे. तर 2 पुणेकर लढणार आहेत यानंतरच्या लढतीमध्ये. तर डोंबिवली नेव्हिटेक रायडर्स ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू यस फील्ड और बॅट. फील्ड फर्स्ट. नेव्हिटेक रायडर्स डोंबिवली संघाने टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजीसाठी त्यांनी अमन स्पोर्ट्स विरार संघाला निमंत्रण दिले आणि हा सामना संपल्याबरोबर आपण एक कडाक्याची झुंज बघणार आहोत. तर जाऊया मैदानामध्ये, जिथे 19 2 गड्याच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 3 पिंटू महांगडे परत एकदा गोलंदाजी मार्कवरती. अजून एकही धाव या षटकामध्ये आलेली नाही. काही धाव आल्यात मात्र त्या 22च्या रूपाने आलेल्या आहेत, त्यामुळे पिंटू महांगडेंच्या विश्लेषणामध्ये त्या धावा येणार नाहीत. पुन्हा एकदा यस उंच फटका, क्षेत्ररक्षक तिथे नाही अडवू शकत. 6 धावा, षटकार.
25 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 96 धावांचा पाठलाग करत असताना तिसऱ्या षटकामध्ये MS स्पोर्ट्स वानवडी. गोलंदाज अतुल महांगडे. सन्मान्य अनिकेत दादा झेंडे, सन्मान्य सूरजजी कोठावळे, सन्मान्य विशालजी जासूद, हे सर्व अतिथी या ठिकाणी उपस्थित आहेत. इरफान भाई शेख देखील उपस्थित होत आहेत. सर्व अतिथींचं मनपूर्वक स्वागत, सहर्ष स्वागत आणि षटकाची सांगत आहे. 25 धावा धावफलकावर 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा खेळ संपलाय. शेवटची 5 षटकं आता शिल्लक आहेत आणि 5 षटकामध्ये विजयासाठी धावा बनवायच्या तब्बल 71. 30 चेंडू 71 धावा. 18 चेंडू मध्ये 25 आलेले आहेत. 30 चेंडू मध्ये 71 बनवायच्या आहेत. नवीन गोलंदाज विकास मते. वेगवान गोलंदाज विकास मते आपण बघतोय गोलंदाजीसाठी. गुलमोर एंडच्या बाजूने तो गोलंदाजी करेल. वाह, काय भन्नाट वेग आहे विकासकडे. निर्धाव चेंडू इथे प्राप्त होईल. एक अजून धाव फलकावरती धावा तिथेच आहे. 25 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. विकास मते जबरदस्त वेग धारण केलेला आहे या गोलंदाज. पहिला चेंडू आपण पाहिला, काय भन्नाट वेगाने टाकला. पुन्हा एकदा इथे फुलटॉस आला. यॉर्क चेंडू मध्ये यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता आणि नो बॉल. 2 धावा इथे प्राप्त होणार आहेत. ऑपरेटर आपण लाईट्स ऑन करा. लाईट्स ऑपरेटर लाईट्स ऑन करा. 28 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 4 सुरू आहे विकास मतेच. नो बॉलची घोषणा पंचांकडून इथे येते. अनिल माळी सर आणि इथे जय पवार सर मैदानामध्ये आहेत. जतीन भुयाल सर ॲज अ थर्ड अंपायर. फ्री हिट असेल पुढचा बॉल. एव्हरी नो बॉल फ्री हिट. यस, उंच आकाशामध्ये चेंडू. क्रिकेटमध्ये जे बदल झालेले आहेत आपण बघितलेत मागच्या काही वर्षांमध्ये. सातत्यानं दरवर्षी बदल होतात. का होतात तर काही अनुचित गोष्टी दिसतात क्रिकेटमध्ये. स्पॉट दोन धावा इथे प्राप्त होतील आणि धावफलक 30 वरती पोहोचतो. अनुचित म्हणजे काय की स्पॉट फिक्सिंगचे प्रकार पुढे आले. मग ओव्हरस्टेपिंगच्या नो बॉलसाठी फ्री हिट लागू केला गेला. पण त्यानंतर लक्षात आले की कुठलाही गोलंदाज ठरून नो बॉल टाकू शकतो आणि त्यामुळे मग एव्हरी नो बॉल साठी फ्री हिटचा निर्णय पुढे आणला गेला. असे बदल होतात क्रिकेटमध्ये, आपण प्रत्येक ठिकाणी बघितलंय. पूर्वी कॅच उडाल्यानंतर दोन्ही फलंदाजांमध्ये जर क्रॉस झाला असेल तर नॉन स्ट्रायकर स्ट्रायकरला येऊ शकत होता. आता त्याला तसं करता येत नाही. झेल बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज स्ट्राईकला येतो आणि हे बदल आपल्या समोर घडलेले आहेत. काही नियमांमध्ये बदल झाले. हँडल द बॉल असा प्रकारचा नियम होता, आता ऑब्स्ट्रक्टिंग टू द फील्ड मध्ये तो आलेला आहे. पूर्वी मांकडेड गैरवर्तन केलं म्हणून दिला जायचा, आता तो रनआउट मध्ये आलेला आहे. तर सन्माननीय संतोष दादा भंडारी आणि आदित्य दादा झेंडे, सन्माननीय परशुरामजी जाधव, सन्मान्य दीपकजी रॉय, सन्मान्य मिस्टर इंडिया दीपक रॉय इथे उपस्थित आहेत. शरीर सौष्ठव स्पर्धेतील नॅशनल प्लेयर खेळाडू देखील इथे उपस्थित होत आहेत. सर्वांचं आम्ही पुणे जिल्हा टेनिस बॉल नियामक मंडळाचे अध्यक्ष पप्पूदादा गरुड यांच्या वतीनं स्वागत करतो. चंदननगर वॉरियर्सच्या वतीनं स्वागत करतो. चौथं षटक मैदानामध्ये इथे सुरू आहे. धावफलक 33 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये.
एक चेंडू जरूर टाकायचा आहे. प्रभावी राहिले षटक. 8 धावा विकास मध्ये खर्च करतोय, मात्र त्याचा वेग खूप होता आज. भन्नाट वेग त्यानं धारण केला. एक आणि पुन्हा नो बॉल, पुन्हा नो बॉल. एक असं होतं की तुम्ही वेगाच्या प्रेमात पडलं की मग चुका होतात. दिशा आणि टप्पा सांभाळणं खूप कठीण जातं. वेगाच्या प्रेमात पडलं की मग पूर्वी राज कपूरचे चित्रपट तुम्ही बघायचे, आता सगळेच तसे आहेत. फ्री हिट आहे आणि याबरोबरच एक निर्धाव चेंडू येईल. चौतीस धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. चौथं षटक अजून सुरूच आहे. 96 धावांचा डोंगर फोडायचा आहे. टार्गेट मोठं आहे. वाह वाह, काय बॉल आहे. इथे चेंडूला उभा केलं, अक्षरशः नागासारखा फना काढला चेंडूने. सुदैवानं दंश केला नाही. निर्धाव चेंडू असेल. षटक संपलं. 4 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 34 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत झोपली. नमस्कार. चौघांचा सत्कार करायचा. परशुराम, अध्यक्ष पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट नियामक मंडळ लॉन्च करून परशुराम, दीपक रॉय, हे बॉडी बिल्डर आहे सगळे. हा, सगळे एकदम. दीपक, हा. आणि जाधव. बॉलर कोण आहे? शिवराज. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं सातत्याने खेळाडूंच्या पाठीमागं भक्कम उभे राहणारं युवा नेतृत्व, संवेदनशील नेते आमदार बापूसाहेब पठारे यांचे चिरंजीव सन्मान्य रवींद्रदादा पठारे यांचं आगमन झालेलं आहे. आदरणीय रवींद्र दादांचं आम्ही या मंचावरती मनपूर्वक स्वागत करतो, सहर्ष स्वागत करतो. मंचावर अतिथींचे सन्मान संपन्न होणार आहेत. सन्मान्य सदाशिवराव गायकवाड या पाहुण्यांची उपस्थिती, आपलंही मनपूर्वक स्वागत. आणि आदरणीय राजेंद्र सातकर सरांची उपस्थिती, आपलंही मनापासून स्वागत. रवींद्रजी सातकर सर, सन्माननीय प्रसाद अण्णा रेड्डी आवर्जून इथे उपस्थित होत आहेत, आपलंही मनपूर्वक स्वागत, सहर्ष स्वागत, हार्दिक स्वागत. सन्माननीय अमोल अण्णा रेड्डी इथे उपस्थित आहेत, आपलं देखील मनपूर्वक स्वागत. तर चला, मॅच मैदानामध्ये सुरू राहील. चौथं 5वं षटक सुरू झालेलं आहे आणि विजयासाठी अजूनही 62 धावांची आवश्यकता आहे 23 चेंडूमध्ये. सन्माननीय प्रसाद दादा पाटील, आदरणीय प्रसाद दादा पठारे या सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित, आपलंही चंदननगर वॉरियर्सच्या वतीनं, पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष पप्पूदादा गरुड यांच्या वतीनं स्वागत. त्याचबरोबर सेल टॅक्स कमिशनर आदरणीय वाळून साहेबांची उपस्थिती, आपलंही मनपूर्वक स्वागत, सहर्ष स्वागत, हार्दिक स्वागत.
मॅच मैदानामध्ये सुरूच आहे. पाचवं षटक सुरू झालं. 39 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये आणि बहायचं या लक्षाचा पाठलाग कसा करतायत एम एस स्पोर्ट वानवडी आणि ऐकायचंय पार्टनर भूषण प्रवीण गायकवाड सरांना. सन्माननीय निखिल दादा पठारे या ठिकाणी उपस्थित होताना जे पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थाने या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी फार मोठं योगदान निखिल दादांचं देखील आहे आणि या स्पर्धेच्या निमित्ताने निखिल दादा उपस्थित होत आहेत. मनापासून स्वागत. हा चेंडू अगदी आपण पाहतोय डॉट निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिल्या तर मात्र 40 धावा. यानंतरचा जो सामना होणार आहे अमन स्पोर्ट्स विरार आणि त्यांच्या विरोधात नेव्हिटेक रायडर्स डोंबिवली, म्हणजे एक मुंबई परिसरातील टीम, एक पालघर जिल्ह्यातील टीम यानंतर आमने सामने आपल्याला पाहायला मिळेल. तर मैदानाच्या आतमध्ये जी मॅच चालू आहे एम एस स्पोर्ट्स वानवडी आणि जपान 11 कोंडवा या दोन टीमच्या दरम्यान मॅच चालू आहे. एम एस स्पोर्ट्स वानवडी टीम मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करते आणि या धावफलकावरची धावा आहेत 41. अगदी आपण पाहतोय 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. व्यासपीठावरती अगदी आपण पाहतोय सन्माननीय निखिलदादा पठारे ज्यांच्या वतीनं सलग 3 विकेटसाठी एक आकर्षक अशा प्रकारची ट्रॉफी निखिलदादांच्या माध्यमातून आहे. अनेक जणांचे योगदान आणि त्यानंतर मात्र उभी राहिलेली ही क्रिकेटची स्पर्धा अगदी आपण पाहतोय. 41 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. रात्रकालीन सत्राला नक्की सुरुवात फ्लड लाईट या ठिकाणी लागताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हनुमंत खेडकर सरांचं देखील आगमन या ठिकाणी प्रसिद्ध निवेदक आहेत आणि त्यांचं व्यासपीठावरती आगमन मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. एक्केचाळीस वरती 3 गडी बाद. हा चेंडू अगदी आपण पाहतोय बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. डॉट बॉल आहे. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. विकास मते मैदानाच्या आतमध्ये आपलं दुसरं षटक टाकतोय. संघाचं 6वं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 41 धावा धावफलकावरती. 17 चेंडू 55 धावांची गरज एम एस स्पोर्ट्स वानवडी टीमला जिंकण्यासाठी आवश्यक. उसळी घेणारा चेंडू अगदी आपण पाहतोय विकेटचं होईल पतन. फलंदाज होतोय बाद. थांबा, ट्रान्स थांबवा. काही सन्मान आपण या ठिकाणी व्यासपीठावरती संपन्न करत आहोत. सन्माननीय दीपक रॉय मिस्टर इंडिया यांना आपण व्यासपीठावरती सन्मानित करत आहोत. विनंती करतो साहेब आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. दीपक रॉय मिस्टर इंडिया यांना सन्मानित केले जात आहे. हरकत नाहीये. 2 मिनिटांनंतर परत एकदा हे सन्मान आपण संपन्न करणार आहोत. व्यासपीठावरती मिस्टर इंडिया दीपक रॉय आहेत. सन्माननीय परशुराम जाधव आहेत. सन्माननीय शिवराज जाधव. सन्माननीय संतोष शेठ भंडारी आणि त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय सन्माननीय आमदार बापूसाहेब पठारे साहेब यांचे चिरंजीव आमचे मार्गदर्शक वर्षभर कॉन्टॅक्ट मध्ये असणारं व्यक्तिमत्व सन्माननीय रवींद्र बापूसाहेब पठारे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांचं देखील मनापासून स्वागत करेल. 41 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये अगदी आपण पाहतो आहे. धावफलकावरती नजर टाकली
तर धावा आपल्याला पाहायला मिळतात 42 धावा. शेवटचे 14 चेंडू 54. या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार झाले. सन्माननीय ऋषिकेश आरगडे हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. पलीकडच्या बाजूला जर पाहिलं तर मात्र आमचे दुरुस्तरे मार्गदर्शक सन्माननीय रवींद्र सातकर सर, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ पुणे शहर, सातकर सरांचं देखील मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करेल. 42 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये अगदी आपण पाहतोय. षटक क्रमांक चालू आहे ते 6वं षटक या ठिकाणी मार्गस्थ. गोलंदाज अगदी आपण पाहतोय. षटकाची होईल समाप्ती. षटक संपलेत एकूण 6 षटकांच्या समाप्तीनंतर 42 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. बेचाळीस धावा अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. पप्पू शेट यांच्या डाव्या बाजूला सन्माननीय प्रसाद पठारेक, त्याचबरोबर निखिलदादा पठारेक, उजव्या बाजूला सन्माननीय बापूसाहेब भंडारी स्वतः आयोजक आहेत. अगदी आपण पाहतोय फार मोठं योगदान स्क्रीनसाठी जे सौजन्य लाभले की भव्य दिव्य स्क्रीन, त्याच्यावरती देखील बरेचसे प्रेक्षक सामन्याचा आनंद घेत आहेत. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर मात्र 43 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचे 11 चेंडू 53 धावांची गरज MS स्पोर्ट्स वानवडी टीमला जिंकण्यासाठी आवश्यक. लढत चालू आहे झेपान 11 कोंडवा आणि MS स्पोर्ट्स वानवडी या दोन टीमच्या दरम्यान. सिंगल घेतली जाईल, एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल. शेवटचे 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 52 धावांची गरज. यानंतर आणखीन एक बिग बॅटल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पालघर जिल्ह्यातील टीम अर्थात अमन स्पोर्ट्स पहिलाच विजय आजच्या दिवसभरातील मात्र मिळवला होता. ती टीम यानंतर मैदानाच्या आतमध्ये उतरताना पाहायला मिळेल. नेव्हिटेक रायडर्स डोंबिवली ही मुंबईची टीम यानंतर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. खराडी चषक प्रत्येक जण ही स्पर्धा खेळण्यासाठी नक्कीच इच्छुक असतो. मैदानाच्या आतमध्ये विकेट आपण पाहतोय. 5 गडी बाद धावफलकावरती धावा 44. शेवटचे 9 चेंडू जिंकण्यासाठी 52 धावांचं लक्ष. मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित. मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची खराडी चषक अखंड 19 वर्ष ही क्रिकेटची स्पर्धा चालू आहे आणि या वर्षी एका नव्या रूपात अर्थात दिवस रात्र ही क्रिकेटची स्पर्धा खेळवली जाते. प्रकाश होतात अगदी आपण पाहतोय सामने मैदानाच्या आतमध्ये चालू आहेत. 9 चेंडू 52 धावांची गरज. क्लिंट फलंदाज अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. सिंगल घेतली जाईल, एक धाव त्या ठिकाणी घेतली जाईल. सामना थोडासा दूर चाललाय मैदानाच्या आतमध्ये, कारण की आता चेंडू शिल्लक असतील शेवटचे 8 आणि तब्बल 51 धावा या बनवायच्या आहेत. 45 वरती 5 गडी बाद. MS स्पोर्ट्स वानवडी अगदी आपण पाहतोय. दरम्यान आणखीन एक विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पडझड होते. तब्बल 6 विकेट मैदानाच्या आतमध्ये ज्या गमवल्यात MS स्पोर्ट्स वानवडी टीमनं. जी गोलंदाजी केली एक अप्रतिम. दीपू रायना अगदी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती आहे. चांगला परफॉर्मन्स नक्कीच गोलंदाजानं दाखवला. अतुल दादा मांगडे आपण पाहिलं 2 षटकं टाकली, 13 धावा खर्च केला, एक महत्वपूर्ण विकेट घेतली. पिंटू दादा यांची चांगली गोलंदाजी. त्यानंतर अगदी एक षटक मैदानाच्या आतमध्ये टाकलं ते संभ्रम बागवान.
9 धावा खर्च केल्या, 1 विकेट घेतली. विकास मतेनं देखील 2 षटकं प्रभावी टाकली, 10 धावा खर्च केल्या, 1 विकेट घेतली. तर दीपू रायना 2 विकेट घेतल्यात. जबरदस्त कामगिरी दीपू रायना यांची देखील राहिलेली आहे. हा फटका अगदी आपण पाहतोय. पुन्हा एकदा शतरक्षक चेंडूवरती त्या ठिकाणी ऑफसाईडच्या दिशेला कव्हरला चेंडू फीड केला जाईल, त्या ठिकाणी मात्र घेतली जाईल ती सिंगल. परंतु मॅच एका बाजूला मात्र झुकताना पाहायला मिळते आता, कारण की 6 चेंडू शिल्लक असतील, तब्बल 50 बनवायच्यात. मजबूत पकड या सामन्यावरती या झेपान 11 कोंडवा टीमनं मात्र तयार केली. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 50 धावांचं लक्ष. कोण बाजी मारणार या लढतीमध्ये? मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. सन्माननीय दीपक रॉय, मिस्टर इंडिया आणि पुणेश्री या किताबानं देखील सन्मानित आहेत. पुणेश्री दीपक रॉय यांचं मनापासून स्वागत असेल. या क्रिकेटच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय पंढरीनाथ उर्फ पप्पूशेठ गरुड, अध्यक्ष पुणे जिल्हा शहर टेनिस बॉल क्रिकेट नियामक मंडळ यांच्या वतीनं सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. हा फटका अगदी आपण पाहतोय. मॅच मध्ये केवळ औपचारिकता शिल्लक आहे. यानंतर बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. अमन स्पोर्ट्स विरार पालघर आणि त्यांच्या विरोधात नेव्हिटेक रायडर्स डोंबिवली अशी लढत क्रिकेटच्या रसिकांना पाहायला मिळेल. उद्या असेल या क्रिकेटच्या स्पर्धेचा समारोप, अंतिम दिवस, अखेरचा दिवस. आणि उद्या 8:30 सकाळचे म्हणजे 9 वाजता पहिला चेंडू पडेल. पहिल्या ज्या 2 टीम असतील 8:30 वाजता रिपोर्टिंग आहे त्यांची. उद्याचा दिवस खूप महत्वाचा असेल. उद्या देखील तारे सितारे या मैदानावरती पाहायला मिळतील. सायंकाळच्या सत्रात देखील अनेक मान्यवर उपस्थित राहतील आणि प्रमुख आकर्षण असेल सिने अभिनेत्री विदुला चौगुले उद्या उपस्थित राहणार आहेत. 47 वरती या 6 गडी बाद अगदी आपण पाहतोय 4 चेंडू 49 या मॅचचं समीकरण. खास प्रेक्षकांसाठी देखील आपण प्रत्येक दिवशी पारितोषिकं ठेवलेली आहेत. महिला भगिनींसाठी या दररोज एक सोन्याची नथ लकी ड्रॉच्या स्वरूपात देतोय आपण. पुरुष प्रेक्षकांसाठी देखील होम थिएटर आपण या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून देतोय. एक अप्रतिम आयोजन असली क्रिकेटची स्पर्धा. सन्माननीय पप्पूशेठ गरुड आणि त्यांच्या संपूर्ण मित्रपरिवारानं घेतलेले कष्ट. सन्माननीय दत्तात्रय डिवटे यांच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी पारितोषिक असतं. चतुर्थ क्रमांकासाठी या एक आकर्षक चषक ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय दत्तात्रय दिवटे यांचं आगमन व्यासपीठावरती होत आहे. मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. मारा करण्यासाठी गोलंदाज या ठिकाणी सज्ज अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. शतरक्षक चेंडूवरती त्या ठिकाणी मात्र मॅच मधले रंग हळूहळू निघून चाललेत. अगदी आपण पाहतोय मजबूत पकड झेपान 11 कोंडवा टीमची या सामन्यावरती अगदी आपण पाहतोय. एक चेंडू बाकी आहे, त्यानंतर आपण सन्मान व्यासपीठावरती संपन्न करणार आहोत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये असेल. प्रेक्षक हो, तुम्ही पाहतायत एक मानाची, एक सन्मानाची, एक अभिमानाची स्पर्धा जी की अखंड 19 वर्ष चालू आहे. खराडी चषक 2025 सर्व प्रेक्षक राजाचं या ठिकाणी या आमदार माननीय बापूसाहेब पठारे युवा मंच, चंदननगर वॉरियर्स आणि या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय पप्पूशेठ गरुड, अध्यक्ष पुणे जिल्हा शहर टेनिस बॉल क्रिकेट नियामक मंडळ यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. शेवटचा एक चेंडू, त्यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांचा आपण सन्मान संपन्न करणार आहोत. प्रत्येक दिवशी सन्मान आपण संपन्न केलेले आहेत. सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय दत्तात्रय दिवटे साहेब यांचं व्यासपीठावरती आगमन, ज्यांनी की चतुर्थ क्रमांकासाठी एक आकर्षक चषक दिलाय. आणि लगेचच आपण या ठिकाणी सन्मान संपन्न करतोय. चांगली मॅच पाहायला मिळाली. झेपान 11 कोंडवा टीम ही मॅच जिंकताना पाहायला मिळते.